समान न्याय करणारे आणि व्यापारी लोकांची राशी म्हणून तूळ राशी ओळखली जाते. ही राशी चक्रातील 7वी राशी आहे. या राशीचा स्वामी शुक्र असून निसर्ग कुंडलीत ही राशी 7व्या स्थानात येते. तराजू हा तूळ राशीचे प्रतीक आहे. तो समतोल दर्शक मानला जातो, न्यायाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे समतोलपणा राखणे, सर्वांना समान न्याय देणे, सत्याचा पुरस्कार करणं हे गुण या राशीच्या मूळ स्वभावातच असतात. सोबतच व्यापारी वृत्तीही या लोकांमध्ये असते. तूळ राशीचे जातक हे रंगाने गोरे, मध्यम बांध्याचे व चेहऱ्याने सुंदर असतात. ते सदैव प्रसन्न चित्त राहून हसतमुख चेहऱ्याने आपले लक्ष वेधून घेतात. तूळ रास ही पुरुष तत्वाची चर रास आहे. वायू तत्वाची असल्यामुळे प्रचंड बुद्धिमत्ता यांच्यात असते. सोबतच हे परिपक्व देखील असतात. कारण वायू तत्वाची असलेल्या मिथुन राशीत थोडा बालिशपणा पाहायला मिळतो. मात्र तूळ रास ही अनुभव प्राप्त करून तारुण्यात आलेली परिपक्व रास मानली जाते. तिचा राशीस्वामी शुक्र हा ग्रह आहे. राशीचे प्रतीक तराजू आहे. त्यानुसार समतोलपणा राखणं, योग्य ते संतुलन बनवून ठेवणं, असलेल्या परिस्थितीमधून मार्ग काढणे हे तूळ राशीच्या पुरुषांचे मुख्यतः गुण सांगता येतील. मेष, कर्क, तुळ आणि मकर या 4 चरराशी आहेत. मात्र या प्रत्येक राशीच्या चरत्वाचा गुण वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होतो. तूळ राशीच्या पुरुषांचं अजून एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे समतोलपणा राखणं होय. प्रत्येक नात्यामध्ये, व्यवहारामध्ये एक प्रकारचा समतोल राखतात. न्यायाने वागण्याची त्यांची भूमिका असते. म्हणूनच शनी महाराजांसारखे वैराग्याचे कारक ग्रह शुक्राच्या या तूळ राशीत उच्चीचे होतात. तूळ राशीचा हा समतोलपणा शनी महाराजांना आवडतो. त्यांची न्यायाची भूमिकाही त्यांना आवडते. तूळ ही पुरुष रास आणि राशीस्वामी शुक्र मात्र स्त्री तत्वाचा ग्रह आहे. अर्थात एकीकडे पुरुषांचे गुणधर्म म्हणजे कर्तृत्व त्यांच्यात असतंच, प्रश्न सोडवण्याचे सामर्थ्य यांच्यामध्ये आहेच, आणि दुसरीकडे स्त्रियांचे गुणधर्म म्हणजे मायाळूपणा, प्रेमळपणा, आपुलकी, एकमेकांची काळजी घेणं यांसारखे गुणधर्म देखील तूळ पुरुषांमध्ये आढळून येतात. थोडक्यात तूळ राशीचे पुरुष हे वागायला समतोल असतात. बोलणं मुद्देसूद असतं, राहणीमान उच्च प्रतीचं असतं, पोशाखही अत्यंत उत्तम आणि अभिरुचीपूर्ण असतो. मग परिस्थिती चांगली असेल तर ब्रँडेड कपडे असतील आणि परिस्थिती चांगली नसेल तर कपडे साधे देखील असू शकतात. मात्र त्या कपड्यांमध्ये एक उच्च प्रतीची निवड असते. रंगसंगती आकर्षक असते. म्हणजे 4 व्यक्तींमध्ये सर्वात उठून दिसणं हे तूळ पुरुषाचे एक वैशिष्ट्य आपण म्हणू शकतो.